नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी अकोला जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधून 6 महिलांची निवड करण्यात आली। अकोला जिल्ह्यातील ग्रामस्तरावरील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण 6 महिलांना पहिल्यांदाच दिल्ली येथे होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली। हा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आणि बहुमान असल्याची भावना या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या अकोट तालुक्यातील खैरखेड इथल्या ग्रामपंचायत सदस्य स्वाती गणवीर यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली। अकोट तालुक्यामधील मी अशी पहिली प्रथम महिला आहे सदस्य की मला नवी दिल्ली येथे बोलावण्यात आलेलं आहे। आम्ही आमच्या गावामध्ये सांडपाणी, सार्वजनिक नाल्या व्यवस्थापन, रस्ते, विविध ठिकाणी लाईट बसविले आणि सुखा ओला कचरा यांच्या कुंड्या वाटप केलेल्या आहे आणि विविध अशा वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत गावामध्ये। त्यामधून मला इथे बोलावण्यात आलेलं आहे। च्या माध्यमातून गणतंत्र दिवस परेड अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल तेल्हारा तालुक्यातील वारखेड इथले ग्रामपंचायत सदस्य प्रिया दुतोंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत। आणि मला नवी दिल्ली जाण्याची संधी मिळाली आहे आणि मी दिल्लीला जाण्याचा खूप मला आनंद होत आहे। तेल्हारा तालुक्यातून मी एकटीच महिला आहे आणि हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे। कधी काळी आतापर्यंत आम्ही टीव्हीवर परेड पाहत होतो, आता जाऊन पाहण्याची संधी मिळत आहे। आम्हाला परेड पाहण्यासाठी बोलावलेलं आहे आणि आम्ही आमच्या गावात खूप योजना राबवलेल्या आहेत आणि नाल्या बांधणे, सडक तयार करणे आणि सांडपाण्याची गड्डे करणे, हे खूप सारे योजना आम्ही आणलेल्या आहेत। वंचित घरकुल आहेत काही जणांची, त्यांना पण घरकुल मिळाले।